नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत अंडा आमलेट कसं बनवायचं. तुम्ही बोलताल आता की एवढी सोपी रेसिपी आहे एग आमलेट, तरी पण बनवून दाखवत आहे. आता ज्यांना येत नाही ते तरी शिकतील ते व्हिडिओ बघून, म्हणून मी आपलं एक काही ना काही रेसिपीज बनवून अपलोड करत असतो. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना तर हा व्हिडिओ दिसतच असेल. ज्यांना आपल्या चॅनलमधून काही शिकायचं असेल कुकिंग रिलेटेड, नवीन नवीन आयटम आपण बनवत असतो, तर त्यांनी चॅनल हा पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यावरती जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आता आपण बघू शकता जे जे साहित्य घेतले आपण आमलेट बनवण्यासाठी. आपल्याला 2 अंडी लागणार, त्यासाठी कांदे, टमाटे, मिरची, कढीपत्ता हे सर्व आपण घेतलं आहे. नंतर आपण त्यामध्ये हळद आणि मीठ हे पण टाकणार. हळद अर्धा चमच घ्यायची आहे आणि मीठ पण अर्धा चमच किंवा 1 चमच. माझे कुकिंगचे व्हिडिओ तसे व्यवस्थित असतात एकदम खूप. त्यामध्ये समजावून सर्व सांगतो मी टिप्स, कारण मी जसं बनवतो कोणती वस्तू तसे तुम्ही जर बनवली, आणि खास करून हे आमलेट, कारण की माझा फेवरेट चिकन आणि आमलेट अंडं हे 2 गोष्टी माझ्या फेवरेट आहेत. अंडं आणि चिकन मी म्हणजे वेनसडे आणि संडे स्पेशली खात असतो. आता त्यामुळे मी आज जे आमलेट बनवण्यासाठी घेतलं होतं, तर मग तुमच्यासाठी मी बोललो हा व्हिडिओ होऊन जाऊन द्या, म्हणून हा व्हिडिओ मी बनवायला घेतला. त्यामध्ये आपण थोडासा मसाला पण ॲड केला आहे, आणि ते जे मिश्रण आपण मिक्स सर्व असं फेटून घ्यायचं आहे मस्त चमच्याने. एका छोट्या टोपामध्ये मी सर्व काढलं होतं, 2 अंडी आणि जे आपण कटिंग केलं होतं कांदा, टमाटो, मिरची, त्यामध्ये कढीपत्ता पण ॲड केला आपण. असं मस्तपैकी असं फेटून घ्यायचं आहे आपलं जे अंड्याचं जे मिश्रण केलं आपण ते. आणि त्यानंतर गॅस ऑन करायचा आहे आणि तवा थोडासा गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच ऑइल ॲड करायचं आहे. ऑइल ॲड केल्यानंतर पण ते पण थोडंसं गरम होऊन द्या 2 ते 3 मिनटं. आणि त्यानंतर आपण जे फेटून ठेवलेलं अंड्याचं मिश्रण आहे ते तव्यावरती त्या तेलामध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आपला आमलेट जे तयार होताना इतकं मस्त सुंदर दिसतं. तुम्ही बघा, तो पुढे तुम्हाला दिसला व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकता आता आपलं आमलेट जे आहे ते रेडी होत आहे. तव्यावरती तेल टाकलं होतं, त्या तेलामध्ये आता आपलं अंडं जे मिश्रण केलं होतं आपण तयार, ते टाकलेलं आहे. आणि अंडा कशा पद्धतीने शिजत आहे, फ्राय होत आहे ते बघा तुम्ही. त्या साईडने असा व्हाईट कलर आलेला आहे. थोडासा कॅमेरा व्यवस्थित तिथे उजेड पडत नाही आहे किचनमध्ये. ॲक्च्युली माझ्याकडे 2 बल्ब होते किचनमध्ये, पण त्यातला एक बल्ब थोडासा बंद पडला, त्यामुळे आता एका बल्बवरती जास्त लाईट येत नाही तिथं. त्यामुळे थोडासा अंधार पण तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये, त्याबद्दल सॉरी. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने एका साईडने 3 ते 4 मिनटं मस्त फ्राय झाल्यानंतर त्याच्या उलटण्याने नंतर पलटी करून घ्यायचं आहे. दोन्ही साईड ते 4 मिनटं आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत. किती सुंदर दिसत आहे बघा आपला आमलेट. मित्रांनो, वाटलं आणि नक्की, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नवीन आला असाल तर, आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आमलेट आपलं बघा किती सुंदर गोल्डन ब्राऊन दिसत आहे. आता आपण व्हाईट प्लेटमध्ये आपण ते काढून घेऊया. आपलं आमलेट आता रेडी झालेलं आहे. कांदा आणि टोमॅटो चॉप करून ठेवला होता, तो त्यावरती स्प्रेड करूया.
किती सुंदर दिसत आहे बघा आपलं आमलेट. ते तुम्ही चपातीसोबत किंवा डाळभातासोबत खाऊ शकता. चला तर मग आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. एकदा शेवटचा आमलेटचा लुक बघून घ्या, किती सुंदर दिसत आहे आणि या जेवायला.